कोल्हापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र मानलं जाणारं गोकुळ दूध संघ अखेर प्रश्न मिटलेला आहे। गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। गेली 10 ते 15 दिवस सातत्यानं चर्चेला प्रश्न जातोय की अरुण डोंगे कधी राजीनामा देणार आणि अखेर अरुण डोंगे यांनी राजीनामा दिलेला आहे। अरुण डोंगे यांनी संस्थेचे संचालक विश्वास पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे। आता आपण पाहणार आहे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा गेल्या 5 वर्षाचा इतिहास। 15 मे 2024 रोजी अरुण डोंगे यांचा राजीनामा देण्याचं ठरलेलं होतं, परंतु अरुण डोंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गोकुळचा येणारा अध्यक्ष हा महायुतीचा व्हावा म्हणून राजीनामा दिलेला नव्हता, परंतु हसन मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यस्थीनं अखेर अरुण डोंगे यांनी राजीनामा दिलेला आहे। मागील 5 वर्षामध्ये अरुण डोंगे व विश्वास पाटील हे सत्तारूढ आघाडीकडे होते आणि सत्तारूढ आघाडीतून फुटून हे हसन मुश्रीफ, बंटी पाटील व संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचं पॅनेल तयार केलं होतं आणि ह्या पॅनेलमध्ये त्यांनी आले आणि त्यांची सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर 2-2-1 असा फॉर्म्युला ठरलेला होता। पहिला 2 वर्ष विश्वास पाटील, नंतरचे 2 वर्ष अरुण डोंगे आणि नंतरचा 1 वर्ष सर्व संचालकांच्या मधून ठरवून चेअरमन करायचं असं ठरलेलं होतं, परंतु अरुण डोंगे यांनी राजीनामा दिलेला नसल्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा होती की अरुण डोंगे कधी राजीनामा देणार आणि त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। मागील कित्येक वर्ष, तब्बल 30 वर्ष महादेवराव महाडिक व PN पाटील यांची सत्ता उलटवून महाविकास आघाडीचे त्यावेळचे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ व बंटी पाटील व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पॅनेलनं कोल्हापूर जिल्हा दूध संघामध्ये सत्तांतर केलं। आता आपण पाहणार आहे येणारा अध्यक्ष कोण असेल। येणारा अध्यक्षसाठी शशिकांत पाटील चोयेकर यांचं नाव आघाडीवर आहे। शशिकांत पाटील चोयेकर हे गोकुळ संस्थापक आनंदराव पाटील चोयेकर यांचे सुपुत्र आहेत। खरोखरच शशिकांत पाटील चोयेकर हे गोकुळचे अध्यक्ष होतील का हेच पाहण्याची गरज आहे। शशिकांत पाटील चोयेकर हे बंटी पाटील यांचे विश्वासू मानले जातात, तर त्यांचं सर्व नेत्यांशी एक चांगलं जिव्हाळ्याचं संबंध आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाहण्याची गरज आहे की शशिकांत पाटील चोयेकर यांनाच गोकुळचं अध्यक्षपद मिळतं की दुसरं कोणाला मिळतं हे पाहण्याची गरज आहे।